नमस्कार सर्वांना, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करते। तर आज आपण थालीपीठ बनवणार आहोत। त्यासाठी तर मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी ज्वारीचं, अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे। हे पहा, एवढं साहित्य घेतलेलं आहे। 2 टोमॅटो घेतले आहेत, 2 कांदे कट करून घेतलेले, बारीक वाणाचे कांदे कट केलेले आहेत आणि जास्तीची कोथिंबीर घेतलेली आहे। ते लसूण घेतलेले आहे, 2-4 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि तर जिरे आहेत। हे सर्व वाटून घ्यायचं आपल्याला। अगोदर पीठ एकत्र करून घेऊया आपण। आता यामध्ये सर्व साहित्य टाकून घ्यायचं। लसूण, कोथिंबीर, सर्व ठेचा आहे जिऱ्याचा, ते टाकलेलं आहे। आता मी यामध्ये कांदा टाकते। बघू शकता तुम्ही, मस्त खमंग होते। तोंड खराब जर पडलं असेल तर अगदी तोंडाला चव येते, असं थालीपीठ होते आपलं। कोथिंबीर टाकते यामध्ये, टोमॅटो आहे ते टाकून घेते। यामध्ये मी तिखट टाकून घेते। हळदी पावडर आहे अर्धा चमच, ते टाकलेले आहे। लाल तिखट आहे 1 चमच, ते टाकलेलं आहे। थोडं झणझणीतच करायचं होतं आपल्याला। तर बघू शकता, तीळ आहेत, तीळ थोडे जास्तीचेच टाकलेले आहेत मी, बघू शकता। यामध्ये आपण नमक टाकणार आहोत। हे पहा, 1 माप तीळ टाकते यामध्ये, कारण छान मिक्स होईल आणि एकदम छान होतील आपले थालीपीठ। थोडंसं हातावर चोळून घेतलेलं आहे, ओवा आहे, ते टाकून घेणार आहोत आणि एकत्र करणार आहोत सर्व। हातानेच एकत्र करायचं आहे आपल्याला, चोळून घ्यायचं आहे पाणी टाकून थोडंसं। हे बघा, पीठ तिमून झालेलं आहे, मस्त लगे छान होतील आपले थालीपीठ, बघू शकता। आता मी थापून घेते। आता पुढची स्टेप चालू करूया आपण। बघू शकता, गॅसवरती तवली ठेवलेली आहे, पण गॅस नाही पेटवला, कारण आपल्याला थंडच याच्यामध्ये थालीपीठ लावून घ्यायचं आहे। तर हे गोळा घेतलेला आहे एवढा। तर यामध्ये मी हलकंच पाण्याला हात लावून थापून घेते। जेवढं जाड किंवा पातळ त्यानुसार करते। बघू शकता, एक वेळेस नक्की करा मैत्रिणींनो, ट्राय करा एक वेळेस नक्की। थालीपीठ खूप छान होतं, चविष्ट। दही आणि थालीपीठ एकच नंबर लागतो खाण्यासाठी। पप्पा झालेलं आहे माझं सर्व। आता गॅस पेटून घेते मैत्रिणींनो। थोडीशी छिद्र काढून घेते मी वाफ जाण्यासाठी, कारण छान शेकल आणि आपलं पोट वगैरे काही बिघडणार नाही। तर बघू शकता, आता यावर मी झाकून घेते। बघणार आहोत आता कसं झालेलं आहे थालीपीठ। खूप छान मस्त झालेलं आहे। हे पहा, काहीच लागत नाही, शिजलेलं आहे, छान भाजलेलं आहे। बघू खालून कसं झालेलं आहे, एकच नंबर झालेला आहे। मस्त खरपूस रंग सुटलेला आहे बघा, अगदी छान होते आणि चवीला पण खूप भन्नाट होते, एकच नंबर चवीला। आता काढून घेऊया आपण ताटामध्ये याच्या, सर्व असंच करून घेऊया। तुम्हाला असं जर करा वाटणार गेलं तर एक कपडा घ्यायचा कॉटनचा, आपला रुमाल वगैरे, त्याला ओलं करून असं थापून असं टाकलं तरी चालते। आपण जसे कद्दूचे चपाती करतो ना, तशा प्रकारचं केलं तरी चालते। असं जर होत नसेल तुम्हाला तर त्या प्रकारचं केलं तरी चालते। आता मी असंच केलेलं दाखवलेलं आहे तुम्हाला। दुसरं पण रेडी झालेलं आहे आपलं। तीळ आहेत, थोडीशी वरून लावते, छान लागतात तर ते। हे बघा, थालीपीठ आपलं रेडी आहे खाण्यासाठी। बघू शकता, असे कुरकुरीत मस्त थालीपीठ झालेले आहे। हे पहा, छान असे। तर त्यासोबत मी घेतलेले आहे काकडी घेतलेली आहे, लोणचं आहे आणि हिरवा ठेचा आहे आणि दही आहे। मस्त एकच नंबर लागतो। नक्की एक वेळेस करून बघा। माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर चॅनलवरती सबस्क्राईब करा। खूप खूप धन्यवाद। व्हिडिओ बघितल्याबद्दल आभारी आहे मी। ओम नमः शिवाय सर्वांना।